नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जागतिक अर्थकारण सध्या एका मोठ्या वळणावर उभा आहे। गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकन डॉलरने जगाच्या अर्थव्यवस्थेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं, पण आता तेच चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे। ब्रिक्स देशांची वाढती ताकद, स्थानिक चलनांमध्ये वाढणारे व्यवहार, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलणारे तंत्रज्ञान, केंद्रीय बँकांची सावध भूमिका, मौल्यवान धातूंमध्ये वाढणारी गुंतवणूक आणि शेअर बाजारातील चढ उतार या सगळ्या घडामोडी एका नव्या आर्थिक युगाची चाहूल देत आहे। आजच्या पैसा पुराणमध्ये आपण अशाच महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत। भारतीय रुपया जागतिक स्तरावर किती मजबूत होत आहे, आरबीआयने महागाई आणि व्याजदरांबाबत काय संकेत दिले आहेत, एलोन मस्क एआय क्षेत्रात कोणता नवा डाव खेळत आहे, सोनं आणि चांदी यांची तेजी आणखी किती काळ टिकू शकते आणि शेअर बाजारातील तेजी मागे खरी कारणे कोणती आहेत, या प्रत्येक विषयाचे सखोल विश्लेषण आपण समजून घेणार आहोत। सुरुवात करूया अशा घडामोडीने जी केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरू शकते। जागतिक अर्थकारणात एक नवे समीकरण वेगाने आकार घेत आहे। एकीकडे अमेरिका टॅरिफ, निर्बंध आणि डॉलरच्या माध्यमातून जागतिक व्यापारावर प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे रशिया, चीन, ब्रिक्स देश आणि अनेक विकसनशील अर्थव्यवस्था डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे। याच पार्श्वभूमीवर रशियाने बांगलादेशला रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठीचे सुमारे 10 अब्ज डॉलरचे पेमेंट अमेरिकन डॉलर ऐवजी भारतीय रुपयात करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे। हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर तो केवळ एका व्यवहारापुरता मर्यादित राहणार नाही, तर बदलत्या जागतिक आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक ठरू शकतो। आता प्रश्न असा आहे की हा प्रस्ताव एवढा महत्त्वाचा का मानला जातो? कारण गेली अनेक दशकं जगातील बहुतांश व्यापार डॉलरमध्येच होत आले आहेत। कच्चे तेल, नैसर्गिक वायू, संरक्षण व्यवहार, मोठे पायाभूत प्रकल्प, आंतरराष्ट्रीय कर्ज या सर्व व्यवहारांमध्ये डॉलरचे वर्चस्व हे कायम राहिलं आहे। त्यामुळे डॉलर हे फक्त चलन राहिले नाही, तर अमेरिकेच्या आर्थिक आणि राजनैतिक शक्तीचे प्रभावी साधन बनले आहे। एखाद्या देशावर निर्बंध लादायचे असतील, त्याला जागतिक वित्तीय व्यवस्थेपासून दूर ठेवायचे असेल किंवा आर्थिक दबाव आणायचा असेल तर डॉलर प्रणालीचा वापर प्रभावीपणे अमेरिकेकडून केला जातो। युक्रेन युद्धानंतर हे चित्र अधिक स्पष्ट झालं आहे। रशियावरील निर्बंधामुळे अनेक रशियन बँका जागतिक पेमेंट व्यवस्थेतून बाहेर पडल्या, डॉलर व्यवहारांवर मर्यादा आल्या, परिणामी रशियाला पर्यायी चलनाचा शोध हा घ्यावा लागला। चीनसोबत युआनमध्ये, भारतासोबत रुपयामध्ये आणि इतर मित्र देशांसोबत स्थानिक चलनामध्ये व्यवहार करण्याचे धोरण रशियाने स्वीकारले आहे। आता त्याच धोरणाचा विस्तार बांगलादेशपर्यंत होत असल्याचं दिसत आहे। रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प हा बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक आहे। जवळपास 12 अब्ज डॉलर्सच्या खर्चातून या प्रकल्पातून बांगलादेशच्या विजेच्या गरजेपैकी सुमारे 10% गरज भागवली जाणार आहे। या प्रकल्पासाठी रशियाला सुमारे 10 अब्ज डॉलर्सचे पेमेंट करायचे आहे। जर हा व्यवहार भारतीय रुपयात झाला तर आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये रुपयाच्या विश्वासार्हतेला मोठी चालना मिळू शकते। यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण गेल्या काही वर्षापासून भारत सातत्याने रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी प्रयत्न करत आहे। आरबीआयने स्पेशल रुपी वोस्ट्रो अकाउंट याची व्यवस्था सुरू केली आहे। या माध्यमातून परदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये विशेष खाती उघडून व्यवहार करण्याची सुविधा प्राप्त होते। आज अनेक देश या व्यवस्थेचा वापर करत आहे। यामुळे आयात निर्यात व्यवहारांमध्ये डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करताना रुपयातील व्यवहार यशस्वीपणे करून दाखवले। यामुळे रशियाचा भारतीय चलनावरील विश्वास हा वाढला आहे आणि आता तोच विश्वास बांगलादेश सोबत व्यवहारात देखील दिसून येत आहे। याशिवाय भारत आणि बांगलादेश यांच्यात रुपयावर आधारित व्यवहार आणि अशी व्यवस्था आधीच अस्तित्वात असल्याने या प्रस्तावाची व्यवहार्यता अधिक मजबूत होत असल्याचं मानलं जातं। मात्र या घडामोडीमागे भावनिक दृष्टीने पाहण्याऐवजी वास्तववादी दृष्टीने पाहणं देखील गरजेचं आहे। रुपया अद्याप जागतिक राखीव चलन नाही। जागतिक व्यापारातील त्याचा वाटा अजूनही मर्यादित आहे। रुपयात व्यवहार वाढवण्यासाठी भारताला निर्यात वाढवावी लागेल, वित्तीय बाजार अधिक खोल करावे लागतील आणि जागतिक स्तरावर भारतीय चलनावरील विश्वास आणखी वाढवावा लागेल। पण या प्रवासात हा प्रस्ताव नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। एकूणच पाहता जगात आर्थिक शक्तीचं केंद्र हे बदलत आहे। डॉलरचे वर्चस्व एका दिवसात संपणार नाही, पण त्याला पर्यायी व्यवस्था शोधण्याची प्रक्रिया निश्चितच वेगाने सुरू झाली आहे आणि त्या प्रक्रियेत भारताचा रुपया
चर्चेच्या केंद्रस्थानी येत असल्याचं दिसत आहे. आणि आता जागतिक अर्थकारणातून वळूया भारताच्या अर्थव्यवस्थेकडे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी महागाईचा अंदाज 5.1% वरून 5% कमी केला आहे. याचबरोबर रेपो दर हा सलग चौथ्यांदा 5.25% कायम ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. पहिल्या नजरेत ही केवळ आकड्यांची बातमी वाटू शकते, पण प्रत्यक्षात या निर्णयाचा परिणाम केवळ प्रत्येक नागरिकांच्या खिशावर होणार नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेला देखील याची दखल घ्यावी लागू शकते. महागाई म्हणजे आपल्या पैशाची क्रयशक्ती. महागाई वाढली की रोजच्या गरजेच्या वस्तू महाग होतात. महागाई कमी झाली की ग्राहकांचा खर्च नियंत्रणात राहतो आणि उद्योगांना देखील नियोजन करणं सोपं जातं. आरबीआयने महागाईचा अंदाज कमी करताना कच्च्या तेलाच्या किमतीमधील नरमाई, पुरवठा साखळीतील सुधारणा आणि देशांतर्गत परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता ही प्रमुख कारणे सांगितली आहे. याचबरोबर रेपो दर स्थिर ठेवण्याचाही निर्णय महत्त्वाचा आहे. रेपो दर म्हणजे ज्या व्याजदराने आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते. हा दर वाढला की गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग होतात. दर कमी झाला की कर्ज स्वस्त होते. त्यामुळे रेपो दर कायम ठेवल्यामुळे सध्या तरी लाखो कर्जदारांना ईएमआयचा फटका बसणार नाही. गृहकर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी देखील हा दिलासादायक निर्णय मानला जातो. मात्र आरबीआयने एक महत्त्वाचा इशारा देखील दिला आहे. जागतिक भूराजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. त्यामुळे पुढील काळातील निर्णय हे येणाऱ्या आकडेवारीवर आधारित असतील. म्हणजेच आरबीआयने आशावाद दाखवला असला तरी सावधगिरी कायम ठेवली आहे. आणि आता अर्थव्यवस्थेच्या चर्चेतून वळूया अशा एका क्षेत्राकडे जे पुढील दशकात जगाचे भविष्य ठरवू शकते. ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआय क्षेत्रातील स्पर्धा आता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित राहिलेली नाही. जागतिक आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने पृथ्वीच्या कक्षेत अत्याधुनिक एआय डेटा सेंटर उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. एनव्हिडियाच्या अत्याधुनिक एआय चिपच्या सहाय्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भविष्यातील एआय संगणकीय क्षमतेला अभूतपूर्व वेग हा मिळू शकतो. मात्र या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे गुंतवणूकदारांनी आर्थिक जोखीमबाबत देखील चर्चा आता सुरू केली आहे. आज ChatGPT, ग्रॉक, जेमिनी आणि इतर मोठ्या एआय मॉडेल्सला चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटा सेंटर्सची गरज भासत आहे. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्च करून नवे डेटा सेंटर उभारत आहेत. कारण एआयचे भविष्य केवळ उत्तम सॉफ्टवेअरवर नाही, तर त्याला आधार देणाऱ्या शक्तिशाली संगणकीय पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे. याच ठिकाणी स्पेसएक्सने वेगळा विचार मांडला आहे. पृथ्वीवर आणखी डेटा सेंटर्स उभारण्याऐवजी थेट पृथ्वीच्या कक्षेत एआय डेटा सेंटर उभारण्याची संकल्पना कंपनीने पुढे आणली आहे. ही कल्पना यशस्वी झाली तर भविष्यात अंतराळातूनच एआय सेवा, उपग्रह डेटा प्रक्रिया, क्लाउड कम्प्युटिंग आणि रिअल टाइम विश्लेषण यासारख्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. या प्रकल्पामध्ये एनव्हिडियाच्या अत्याधुनिक एआय जेपीयू चिप्सचा वापर केला जाणार आहे. या चिप्समुळे मोठ्या भाषा मॉडेल्सचे प्रशिक्षण, उपग्रहामधून येणाऱ्या डेटा विश्लेषण, संरक्षण क्षेत्रातील माहिती प्रक्रिया, हवामानाचा अंदाज, अवकाश संशोधन आणि अनेक जटिल गणिते अत्यंत वेगाने करता येणार आहे. स्पेसएक्सचे उद्दिष्ट केवळ एआय डेटा सेंटर उभारणे नाही, तर स्टारलिंक, XAI आणि अंतराळ तंत्रज्ञान याचे एकात्मिक डिजिटल नेटवर्क तयार करणे हे आहे. मात्र प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे मोठी किंमत असते. या संपूर्ण प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे. एआय इन्फ्रास्ट्रक्चर, अत्याधुनिक चिप्स, उपग्रह प्रक्षेपण, अंतराळातील देखभाल आणि डेटा व्यवस्थापन यामुळे खर्च हा प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे कंपनीच्या अल्पकालीन नफ्यावर दबाव येऊ शकतो अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. आर्थिक निकालानंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये देखील घसरण ही दिसून आली. पण इतिहास असं सांगतो की जे उद्योग भविष्यातील तंत्रज्ञानावर मोठी गुंतवणूक करतात त्यांनाच पुढील दशकात सर्वाधिक फायदा होतो. इंटरनेट, स्मार्टफोन, क्लाउड कम्प्युटिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवात देखील अशाच मोठ्या गुंतवणुकीतून झाली होती. त्यामुळे स्पेसएक्सचा हा प्रयोग यशस्वी झाला तर एआय उद्योगाचे भविष्यातील स्वरूप पूर्णपणे बदलू शकते. आणि आता तंत्रज्ञानाच्या जगातून वळूया अशा बाजाराकडे ज्याकडे अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदार सर्वप्रथम पाहतो. सोनं आणि चांदी. सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सोनं आणि चांदी यांच्या किमतींना पुन्हा एकदा जोरदार आधार मिळाला.
जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे, सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीमुळे आणि डॉलरमधील कमजोरीमुळे मौल्यवान धातूंना मजबूत आधार मिळाला आहे. अमेरिका इराण शांतता चर्चेबाबत निर्माण झालेला आशावाद, कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहे. बुधवारी एमसीएक्स वर सोन्याचा भाव हा प्रति 10 ग्राम सुमारे 1,42,000 रुपयांच्या पातळीवर होता, तर चांदीचा भाव हा प्रति किलो सुमारे 2,19,000 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. विशेष म्हणजे केवळ 2 दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 3,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 8,400 रुपयांची वाढ ही नोंदवण्यात आली. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या वाढीमुळे बाजारातील वातावरण पुन्हा एकदा उत्साहवर्धक बनले आहे. पण प्रत्येक वेळी तोच प्रश्न उभा राहतो, सोन्याचे भाव का वाढत आहे? त्याचे उत्तर जागतिक अर्थव्यवस्थेत दडलेले आहे. जेव्हा जगभरात युद्धाचा धोका वाढतो, अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता निर्माण होते किंवा शेअर बाजारात अस्थिरता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधू लागतात आणि यावेळी सर्वात पहिली पसंती असते ती सोनं. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात अमेरिकेतील रोजगार विषयक आकडेवारी, फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण आणि जागतिक भूराजकीय घडामोडी यावर सोनं आणि चांदी याची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भावनेपेक्षा माहितीच्या आधारे निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. आणि आता शेवटची आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. भारतीय शेअर बाजाराने आज जोरदार सुरुवात केली. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला आहे. बेसी सेन्सेक्सने सकाळच्या व्यवहारात सुरुवातीला जवळपास 500 अंकांची उसळी घेतली, तर NSE निफ्टी 50ने देखील 24,600चा टप्पा पार केला. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची वाढती खरेदी आणि RBIच्या पतधोरण निर्णयामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रात इंडिगोचे शेअर सुमारे 3% वधारले. याशिवाय वाहन, रियाल्टी, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये देखील चांगली खरेदी पाहायला मिळाली. या तेजीमागे अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण. भारत हा जगातील मोठ्या आयातदार देशांपैकी एक असल्याने तेल स्वस्त झाले की आयात खर्च कमी होतो, त्यामुळे महागाईवरील नियंत्रण हे देखील ठेवणं सोपं जातं. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाढलेला ओघ. जेव्हा विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवतात, तेव्हा बाजाराला अतिरिक्त आधार मिळतो. तिसरे कारण म्हणजे RBIचा संतुलित दृष्टिकोन. रेपो दर स्थिर ठेवत महागाईचा अंदाज कमी करणे आणि आर्थिक वाढीबाबत सकारात्मक संकेत देणे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास हा वाढला आहे. मात्र बाजारात तेजी असली तरी गुंतवणूक करताना संयम आवश्यक आहे. जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील व्याजदर, डॉलरची हालचाल आणि परदेशी गुंतवणूकदारांचा कल हे सर्व घटक पुढील काही दिवसात बाजाराची दिशा ठरवणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या पैसा पुराणमधील प्रत्येक बातमी एकाच गोष्टीकडे निर्देश करते. जग झपाट्याने बदलत आहे. डॉलरला पर्याय शोधले जात आहेत. भारतीय रुपया जागतिक मंचावर आपली उपस्थिती मजबूत करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उद्योग विश्वाचे स्वरूप सध्या बदलत आहे. केंद्रीय बँका सावध भूमिका घेत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला पुन्हा एकदा मागणी मिळत आहे आणि भारतीय शेअर बाजारात जागतिक अनिश्चिततेच्या काळात देखील आपली ताकद दाखवता येत आहे. आजच्या पैसा पुराणमध्ये इतकेच. हे विशेष विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाचे अचूक विश्लेषणात्मक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू या नव्या आर्थिक घडामोडीसह, बाजारातील मोठ्या अपडेट्ससह आणि सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.